हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रोसेस शेड्यूलिंग. हा पण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि टॉपिक तसा इझी आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर टॉपिक तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण याची पार्श्वभूमी पाहिलीच होती की ज्या डेफिनेशन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कामात येणार आहेत त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केल्या आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि तो व्हिडिओ पहिले बघा आणि मग प्रोसेस शेड्यूलिंगवर या. हा टॉपिक तुम्हाला खूप लवकर समजून जाईल. तर आजचा आपण व्हिडिओ सुरू करू. आजचा टॉपिक आहे प्रोसेस शेड्यूलिंग. ठीक आहे. प्रोसेस शेड्यूलिंगमध्ये पण कन्सेप्ट येते प्रोसेसची. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की प्रोसेस म्हणजे काय. प्रोसेस एक प्रोग्राम आहे जो मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम अ नंबर ऑफ प्रोग्राम्स आर रनिंग सायमल्टेनियसली ऑन CPU. CPUवर जेव्हा नंबर ऑफ प्रोसेसेस जेव्हा प्रोग्राम्स रन होतात ते रन होणारे प्रोग्रामला काय म्हणतो आपण, प्रोसेस. म्हणजे प्रोसेस इज अ program are running simultaneously on CPU called as a process. ओके. मग त्या प्रोसेसचं शेड्यूलिंग करायचं. शेड्यूल म्हणजे काय, वेळापत्रक तयार करणे. तर त्या प्रोसेसला कधी आणि कुठे CPUवर चढवायचं, कुठे आणि कधी CPU त्याला एक्झिक्युशनसाठी अलाउ करायचं, हे काम CPUचं असतं. आणि ही कन्सेप्ट या ठिकाणी वापरली जाते प्रोसेसला नीट त्यांचं वेळापत्रक बनवण्यासाठी. ठीक आहे. In a multi-user operating system, a number of programs are running simultaneously on CPU. These programs are called as a process. त्या प्रोग्रामला काय म्हणतात, प्रोसेस म्हणतात. ठीक आहे. मग आता आपण पहिले बघणार आहे प्रोसेस शेड्यूलिंग. व्हॉट इज प्रोसेस शेड्यूलिंग? इन केस द ऑपरेटिंग सिस्टम हॅज केप्ट ऑल द ट्रॅक ऑफ दीज ऑल प्रोसेस. म्हणजे खूप साऱ्या प्रोसेसेस जर एका वेळेस CPUवर रन होत आहे तर त्या सगळ्यांचं ट्रॅक ठरवणे किंवा सगळ्यांचं मेंटेनन्स करणे हे काम कोणाचं असतं, ऑपरेटिंग सिस्टमचं काम असतं. तर ऑपरेटिंग सिस्टम हॅज टू कीप ट्रॅक ऑफ ऑल दीज प्रोसेसेस अँड विल हॅव टू डिस्पॅच देम. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम has to keep track of all processes and will have to dispatch म्हणजे त्याला काढून टाकणे, त्यांचे रनिंग झाल्यानंतर त्यांना काढून टाकणे. डिस्पॅच देम वन आफ्टर अनादर म्हणजे एखादी प्रोसेस झाल्यानंतर लगेच दुसऱ्या प्रोसेसला CPU अलाउ करून देणे हे काम ऑपरेटिंग सिस्टमचं असतं. आणि याच प्रोसेसला काय म्हणतात, दिस इज नोन ॲज प्रोसेस शेड्यूलिंग. Process scheduling. ऑपरेटिंग सिस्टम हॅज टू कीप ट्रॅक ऑफ ऑल द प्रोसेसेस. सगळ्या प्रोसेसेसचं मेंटेनन्स करणं हे ऑपरेटिंग सिस्टमची जबाबदारी असते. ऑपरेटिंग सिस्टम हॅज टू कीप ट्रॅक ऑफ ऑल प्रोसेसेस अँड विल हॅव टू डिस्पॅच देम वन आफ्टर अनादर. एका प्रोसेस झाल्यानंतर दुसऱ्या प्रोसेसला लगेच CPU अलाउ करून देणे हे काम पण ऑपरेटिंग सिस्टम करतो. आणि ही जी सगळी प्रोसेस घडते म्हणजे एका प्रोसेसनंतर दुसऱ्या प्रोसेसला CPU अलाउ करून द्यायचा आणि सगळ्यांचा ट्रॅक व्यवस्थित सांभाळायचा, हे सगळं काम ऑपरेटिंग सिस्टम करते आणि त्यालाच काय म्हणतात, प्रोसेस शेड्यूलिंग. जसं आपण आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक तयार करतो ते पण एक आपण शेड्यूलच बनवतो. तर तसंच हे कोणत्या प्रोसेसला कोणत्या वेळी CPU अलाउ करून द्यायचा त्यालाच म्हणतात प्रोसेसचं शेड्यूलिंग. आता प्रोसेसच्या शेड्यूलिंगमध्ये काय असतं, काही व्हेरियस प्रोसेसेस असतात की ज्यांच्या काही वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ज असतात. तर इथे प्रोसेस शेड्यूलिंगमध्ये पण काय आहे, त्याचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. बरोबर आहे. वाईल शेड्यूलिंग अ व्हेरियस प्रोसेसेस देर आर मेनी ऑब्जेक्टिव्ज ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश. ऑपरेटिंग सिस्टमचे काही वेगवेगळे उद्देश असतात. सम ऑफ द ऑब्जेक्टिव्ज आर गिव्हन हिअर. ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्रोसेस शेड्यूलिंग. some objectives are given here. So first objective is that fairness. Fairness means, fairness refers to being fair to every user. प्रत्येक युजर सोबत फेअर
ठेवायचं, CPU त्याला फेअर टाईमपर्यंत अलाउ करून द्यायचा. हे एक ऑब्जेक्टिव्ह झालं शेड्युलिंगचं, फेअरनेस. दुसरं आहे वेटिंग टाईम. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या ज्या डेफिनेशन्स आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. वेटिंग टाईम, रिस्पॉन्स टाईम, टर्न अराउंड टाईम, ब्लॉक स्टेट, रनिंग स्टेट, या सगळ्या डेफिनेशन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर आता आहे लो वेटिंग टाईम. लो वेटिंग टाईममध्ये काय येईल? वेटिंग टाईम, परत मी तुम्हाला एकदा सांगते व्हॉट इज वेटिंग टाईम. वेटिंग टाईम म्हणजे काय? इज द टाईम अ जॉब स्पेंड वेटिंग इन द क्यू. म्हणजे तो क्यूमध्ये थांबतो. किती वेळ तो क्यूमध्ये थांबतो CPU मिळवण्यासाठी? त्या जितक्या वेळ तो क्यूमध्ये थांबतो त्या वेळेला काय म्हणतात? वेटिंग टाईम. वेटिंग टाईम इज द टाईम अ जॉब ऑर प्रोसेस स्पेंड वेटिंग in the queue of newly admitted process for operating system to allocate the resources. म्हणजे रिसोर्सेससाठी थांबतो, एक्सटर्नल रिसोर्सेससाठी थांबतो, किंवा हायर प्रायोरिटी प्रोसेस त्याच्या आधी आली म्हणून ह्या प्रोसेसला वेटिंग करावं लागत आहे. आणि मग जितका वेळ तो क्यूमध्ये राहील तितक्या वेळपर्यंत त्या वेळेला काय म्हणतात? वेटिंग टाईम. तर मग प्रोसेस शेड्युलिंगचं हे एक पण ऑब्जेक्टिव्ह आहे की त्याचा वेटिंग टाईम काय पाहिजे? लो पाहिजे. कारण तो जास्त वेळ त्याला वेट करण्याचं काम नाही पडलं पाहिजे. म्हणजे लो वेट इन क्यूमध्ये त्याला जास्त वेळ CPUसाठी वाट पाहायला बसावं लागलं नाही पाहिजे. तिसरं आहे गुड CPU युटिलायझेशन. CPU युटिलायझेशन म्हणजे प्रोसेसला CPU अलाउ करायचा एक्झिक्युशनसाठी, बरोबर. तर मग CPU युटिलायझेशन म्हणजे CPU इज अ फ्रॅक्शन. CPU युटिलायझेशन इज अ fraction of time that the CPU is busy. fraction of time where CPU is busy. म्हणजे CPU जेव्हा केव्हा बिझी होईल त्याचं जास्तीत जास्त युटिलायझेशन होईल CPUचं, ते हा उद्देश असतो प्रोसेस शेड्युलिंगचा. म्हणजे जास्तीत जास्त CPUचा यूज. गुड थ्रूपुट. थर्ड आहे गुड थ्रूपुट. थ्रूपुट रेफर्स टू द टोटल प्रोडक्टिव्ह वर्क डन बाय द यूजर. म्हणजे थ्रूपुट म्हणजे काय? प्रोडक्टिव्हिटी. टोटल प्रोडक्टिव्हिटी ऑफ CPU. म्हणजे किती प्रोडक्शन झालं, CPUने किती काम केलं आणि किती प्रोसेस एक्झिक्यूट झाल्या, त्यांचं काय प्रोडक्शन निघालं, तर त्याला म्हणतात थ्रूपुट. थ्रूपुट रेफर्स टू द टोटल प्रोडक्टिव्ह वर्क डन बाय ऑल युजर्स पुट टुगेदर. ओके. म्हणजे जास्तीत जास्त प्रोडक्शन झालं पाहिजे, जास्तीत जास्त प्रोसेसेसचं एक्झिक्युशन CPUवर झालं पाहिजे. हा एक ऑब्जेक्टिव्ह असतो प्रोसेस शेड्युलिंगचा. ठीक आहे. नंतर आहे लो टर्न अराउंड टाईम. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण या डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. टर्न अराउंड टाईम. व्हॉट इज टर्न अराउंड टाईम? मी तुम्हाला परत सांगते. टर्न अराउंड टाईम म्हणजे द टाईम बिटवीन प्रोग्राम इज सबमिटेड ऑर अ प्रोसेस इज सबमिटेड अँड द टाईम व्हेन द प्रोसेस इज कम्प्लिटेड. म्हणजे प्रोसेस कंप्लीट झाली आणि ती सबमिट होईपर्यंत, म्हणजे प्रोसेस कंप्लीट झाली प्रोसेस आणि तिला सबमिशनपर्यंत जाईपर्यंत जेवढा वेळ लागतो त्या प्रोसेसला काय म्हणतात? टर्न अराउंड टाईम. म्हणजे आता प्रोसेस इथे कंप्लीट झाली कंप्लीट आणि तिला करायचं आहे सबमिट करायचं. तर ह्या मध्यातल्या टाईमला काय म्हणतात? टर्न अराउंड टाईम. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये खूप एक्सप्लेन करून डिटेलमध्ये गेलो होतो. तर आता म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट सांगते की व्हॉट इज टर्न अराउंड टाईम. टर्न अराउंड टाईम इज इलॅप्स्ड टाईम बिटवीन द टाईम अ प्रोग्राम ऑर जॉब इज सबमिटेड ऑर प्रोसेस इज सबमिटेड अँड the time when it is completed, when that process is completed is called as a turn around time. Next one is, or last objective is good response time. Response time is a time slice for responding to a questions. म्हणजे एखाद्या जर प्रोसेस आली. हे सगळे ऑब्जेक्टिव्ह होते प्रोसेस शेड्युलिंगचे. आता आपण पाहणार आहे टाइप्स ऑफ प्रोसेस शेड्युलिंग. टाइप्स ऑफ प्रोसेस शेड्युलिंगमध्ये याचे दोन टाइप्स आहे. एक प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग आणि एक नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. ठीक आहे. प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग सुरुवातीला आपण बघणार आहे. व्हॉट इज प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग? इट अलाउ हायली प्रायोरिटी प्रोसेस टू रिप्लेस द करंटली रनिंग प्रोसेस. म्हणजे जेव्हा आता जी प्रोसेस CPUवर रन होत आहे त्या प्रोसेसपेक्षा जर हायर प्रायोरिटीची प्रोसेस जर CPUला मागत असेल तर आता जी रनिंग होणारी प्रोसेस आहे तिला वेटिंग क्यूमध्ये ठेवायचं आणि हाय प्रायोरिटी प्रोसेसला CPU अलाउ करून द्यायचा. हे याला प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंगमध्ये. इट अलाउज हायली प्रायोरिटी प्रोसेस. हाय प्रायोरिटी ज्या प्रोसेसची प्रायोरिटी हाय आहे त्या प्रोसेसला आधी CPU
अलाउ करायचा आणि रनिंग प्रोसेसला काय करायचं, वेटिंग स्टेटमध्ये ठेवायचं. बरोबर आहे. म्हणजे याचं एक एक्झाम्पल आपण जर बघितलं तर समजा स्टुडंट्स एका रांगेत उभे आहेत, पूर्ण एक रो आहे स्टुडंट्सची. टीचर स्टुडंट्सशी बोलत आहे. स्टुडंट्सशी बोलत असताना प्रिन्सिपल सर जर तिथे मधात आले तर टीचर काय करेल, त्या स्टुडंटला वेट करायला लावेल आणि पहिले जाऊन प्रिन्सिपल सरांशी बोलतील. कारण प्रिन्सिपल सर यांची प्रायोरिटी जास्त आहे, म्हणून टीचर काय करेल, प्रिन्सिपल सरांशी जाऊन बोलेल आणि स्टुडंटला काय म्हणेल, वेट कर. ओके, हे एक एक्झाम्पल झालं प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंगचं. लवकरात लवकर समजण्यासाठी हे एक्झाम्पल मी इथे सांगितलं. याचा काही संबंध नाही ॲक्च्युली, पण हे एक्झाम्पलने तुम्हाला जास्त ही कन्सेप्ट लवकर लक्षात राहील. ठीक आहे. प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग काय, रिक्वायर्स कॉन्टेक्स्ट स्विचिंग. म्हणजे एका प्रोसेस नंतर दुसऱ्या प्रोसेसला लगेच सीपीयू अलाउ करून द्यायचं. त्यासाठी कॉन्टेक्स्ट स्विचिंग ही कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाची आहे आणि जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि तो व्हिडिओ पहिले बघा. कॉन्टेक्स्ट स्विचिंग. प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग रिक्वायर्स कॉन्टेक्स्ट टू स्विचिंग अँड इट इन्क्रीजेस फेअरनेस. व्हॉट इज फेअरनेस? फेअर टू एव्हरी युजर. फेअरनेस मीन्स सगळ्यात जास्त म्हणजे सीपीयूचं युटिलायझेशन फेअरली झालं पाहिजे. प्रत्येक प्रोसेसला फेअरली सीपीयू युटिलाइज करता आला पाहिजे, त्याला म्हणतात फेअरनेस. इट इन्क्रीजेस द फेअरनेस बट डिक्रीजेस द थ्रूपुट. थ्रूपुट म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. जे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे त्याला म्हणतात थ्रूपुट. थ्रूपुटला काय करतो, हा डिक्रीज करतो. कारण की एक पण प्रोसेस कंप्लीट होत नाही ना, मधातच जर दुसरी प्रोसेस आली तर त्या चालू असणाऱ्या प्रोसेसला आपल्याला काय करावं लागतं, प्रिएम्प्ट करावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये अडथळा येतो ते तिला वेट करायला लावावा लागतो आणि जी रनिंग प्रोसेस आहे ती थांबते आणि दुसरी हायर प्रायोरिटीवाली प्रोसेस सीपीयूवर येते. म्हणून ते वर्क कंप्लीट होत नाही आणि म्हणून प्रोडक्टिव्हिटी चांगली होत नाही. म्हणून हा काय करतो, डिक्रीजेस थ्रूपुट. ओके. व्हॉट इज प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग? It allows the highly priority process to replace the currently running process and it requires the context switching. What is context switching? It switches the CPU from one process to another process. Okay. And it increases the fairness, decreases the throughput. Throughput means productivity of CPU. Okay. हे होतं प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. आता आपण बघणार आहे दुसरा टाईप, तो म्हणजे नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. दुसरा आहे नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. आता याच्यामध्ये कसं होतं, प्रिएम्प्शन म्हणजे त्या चालू असणाऱ्या प्रोसेसला अडथळा आणणे. आता ही प्रोसेस चालू आहे, P1 प्रोसेस चालू आहे सीपीयूवर. हा आहे सपोज सीपीयू, त्याच्यावर ही P1 प्रोसेस चालू आहे आणि जर हायर प्रायोरिटीवाली प्रोसेस आली, हायर प्रायोरिटी प्रोसेस P2 जर आली, इथे रिक्वेस्ट करताय, तर सीपीयू काय करेल, P1ला बाजूला करेल आणि P2ला सीपीयू अलाउ करून देईल. म्हणजे हे झालं प्रिएम्प्शन, त्याला अडथळा निर्माण करणे, त्याला बाजूला करणे आणि हाय प्रायोरिटी प्रोसेसला सीपीयू अलाउ करून देणे. त्याच्याच विरुद्ध ही दुसरी टाईप आहे शेड्युलिंगची, ती म्हणजे नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या कोणत्याच प्रोसेसला थांबवण्यात येत नाही. त्याची प्रायोरिटी जर हायर असली तरी पण त्याला वेट करावं लागेल. जी रनिंग प्रोसेस चालू आहे ती ऑलरेडी संपेपर्यंत जे दुसऱ्या प्रोसेसला काय करावं लागेल, वेट करावं लागेल. तर रनिंग प्रोसेस रिटेन द कंट्रोल ऑफ सीपीयू अंटिल इट्स होल एक्झिक्युशन. पूर्ण एक्झिक्युशन त्या प्रोसेसचं होईपर्यंत ती प्रोसेस सीपीयूचा कंट्रोल सोडत नाही. रनिंग प्रोसेस रिटेन द कंट्रोल ऑफ सीपीयू अंटिल इट्स होल एक्झिक्युशन. पूर्ण एक्झिक्युशन होईपर्यंत रनिंग प्रोसेस आपला सीपीयूचा कंट्रोल देत नाही. जरी हायर प्रोसेस आली, हायर प्रायोरिटीवाली प्रोसेस जरी सीपीयू मागत असली तरी पण जी रनिंग प्रोसेस आहे ती काय करेल, स्वतःचं पूर्ण एक्झिक्युशन करेल आणि नंतरच ती दुसऱ्याला देईल. ओके. मग त्याच्यानंतर काय, इव्हन हाय प्रायोरिटी प्रोसेस एंटर इन द सिस्टम, द रनिंग प्रोसेस डू नॉट टू बी फोर्स टू गिव्ह अ कंट्रोल. म्हणजे हायर प्रायोरिटीची प्रोसेस जरी आली तरी तो काही त्याचा कंट्रोल सोडत नाही. मग नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग मध्ये काय होते, इट इन्क्रीजेस द थ्रूपुट. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी जास्त होते आणि फेअरनेस कमी होतो. बरोबर आहे. फेअरनेस कमी होते आणि प्रोडक्टिव्हिटी जास्त होते. हे होतं नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. वी विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.